नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळतो। यासाठी त्यांना बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते। एकदा नोंदणी केल्यानंतर प्रत्येक वर्षी त्या नोंदणीचे नूतनीकरण करावे लागते। मित्रांनो, सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे भांडेसंच देण्याचे कार्यक्रम चालू आहे आणि भांडेसंच ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी ऍक्टिव्ह आहे म्हणजेच चालू स्वरूपात आहे अशाच बांधकाम कामगारांना हे भांडेसंच देण्यात येणार आहे। मित्रांनो, बऱ्याच बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी केलेली आहे, परंतु त्यांनी आपली नोंदणी अद्यापही नूतनीकरण केलेली नाही, रिन्युअल केलेली नाही। तर घर बसल्या तुम्ही 2024 मध्ये बांधकाम कामगार नोंदणीचे नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल कशा प्रकारे करू शकता व त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम कॉम्प्युटर मध्ये किंवा मोबाईल मध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये MahaBOCW असे टाइप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची पहिलीच वेबसाईट आपल्या समोर येईल, त्या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बांधकाम कामगार महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला 6 ऑप्शन दिसतील, त्यापैकी आपल्याला या ठिकाणी रिन्युअल करायची असल्यामुळे कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होईल। त्यामध्ये सिलेक्ट ऍक्शन मध्ये 2 ऑप्शन दिसतील। पहिला ऑप्शन आहे न्यू रिन्युअल आणि दुसरे ऑप्शन आहे अपडेट रिन्युअल। तुमचा जर रिन्युअल फॉर्म त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही अपडेट रिन्युअल या ऑप्शन वरती क्लिक करून ती त्रुटी तुम्ही दूर करू शकता। मला या ठिकाणी रिन्युअल करायचं असल्यामुळे मी न्यू रिन्युअल या ऑप्शन वरती क्लिक करतो। त्यानंतर या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारचं फॉर्म ओपन होईल। यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर आपले नाव, या ठिकाणी आपले आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे आपली संपूर्ण माहिती शो होईल। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली नोंदणी स्थिती ही ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे। ही या ठिकाणी इनऍक्टिव्ह आहे। सध्या हे रिन्युअल झाल्यानंतर ऍक्टिव्ह होऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील टाकायचा आहे, जो की आपल्याला नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा नगर परिषद किंवा ठेकेदार यांच्याकडून जे प्रमाणपत्र दिलेले आहे 90 दिवस काम केल्याचे, त्याचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे। यामध्ये आपल्याला कामाची स्वरूप निवडून घ्यायचे आहे, तुम्ही कोणते काम करता। त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, यामध्ये तुम्हाला जे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कोणी दिले आहे यामधून निवडून घ्यायचे आहे। यामध्ये महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका, ठेकेदार, ग्रामसेवक, नगरपंचायत यापैकी तुम्हाला कोणी दिलेले आहे हे निवडून घ्यायचे आहे। मला ग्रामसेवक यांनी दिलेले असल्यामुळे मी ग्रामसेवक निवडून घेतो। त्यानंतर या ठिकाणी डिस्पॅच नंबर म्हणजेच आपला जावक नंबर टाकून घ्यायचा आहे, जो की 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर डाव्या साईडला या ठिकाणी दिलेला असतो। तो क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा असतो। त्यानंतर डिस्पॅच डेट म्हणजेच जावक दिनांक, जो की प्रमाणपत्राच्या उजव्या साईडला आपल्याला पाहावयास मिळेल, ते आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीचे नाव आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचं आहे। कागदपत्राच्या फाईलची साईज ही 2 MB पर्यंत आणि फाईलचे फॉर्मेट हे PDF, JPEG, JPG आणि PNG यापैकी एक असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, फक्त या ठिकाणी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र जे की महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामसेवक किंवा ठेकेदार यांनी जे दिलेले आहे ते फक्त एकच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या लेबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर थोडं वेट करायचं आहे।
झाल्यानंतर आपलं जे रिन्युअलचे जे फॉर्म आहे ते सक्सेसफुली सबमिट होईल आणि आपल्याला एक या ठिकाणी पोचपावती क्रमांक भेटेल. हा पोचपावती क्रमांक एका ठिकाणी लिहून ठेवायचा आहे किंवा याची प्रिंट काढून घ्यायची आहे, कारण की आपल्याला फॉर्मचे स्टेटस चेक करण्यासाठी म्हणजेच आपला फॉर्म मंजूर झालेला आहे किंवा त्रुटीमध्ये पडला आहे हे चेक करण्यासाठी हा पोचपावती क्रमांक लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.